मल्हार कोळी या समाजाचा उल्लेख असून सुद्धा जाणून बुजून आमच्या समाज बांधवांना तुमच्या कार्यालयामधून अनुसूचित जमातीचा दाखला मिळत नाही। तर आमची तुम्हाला प्रमुख मागणी अशी आहे, महाराष्ट्र राज्यात 1,10,10,213 ही आदिवासींची लोकसंख्या आहे 2011च्या जनगणनेनुसार। तर आम्ही जर बोगस आदिवासी आहोत हे जर शासन आणि प्रशासन म्हणत असेल तर आमची लोकसंख्या ही 61 लाख आहे 33 अन्यायग्रस्त अनुसूचित जमातीची। जर आम्ही बोगस आहोत ना तर आमच्या नावावर ट्रायबलचे जे 25 आमदार आणि 4 खासदार संपूर्ण आदिवासी मिळून येतात, तर 61 लाख लोकसंख्येवर 14 आमदार आणि 2 खासदार आहेत। आम्ही बोगस तर ते 14 आमदार आणि 2 खासदार सुद्धा बोगस आहेत। आणि 1976 पासून आमच्या नावाचा जो निधी केंद्र शासनाकडून मागवतो ना आदिवासी ट्रायबल विभाग, तर तो निधी केंद्र शासनाला परत करा, कारण हे चाळीसगाव तालुक्यातले कोळी बोगस आहेत। तुम्ही तसं आदिवासी विकास मंत्र्यांना कळवा, चाळीसगाव तालुक्यातले कोळी बोगस आहेत बुवा, तो निधी परत करायला लावा। जर तो निधी आदिवासी विकास मंत्री जर केंद्र शासनाला परत करणार नसेल ना तर प्रत्येक कोळ्यांना तुम्हाला अनुसूचित जमातीचं सर्टिफिकेट द्यावं लागेल। कारण कसं, आमच्या नावावर निधी घेताना कोळी समाज खरा आदिवासी, फंड आमच्या नावावर मतदारसंघ राखीव करताना कोळी समाज खरा आदिवासी, आणि सर्टिफिकेट देतानाच फक्त समाजाला डावलल्या जातं। आणि पहिली मागणी असे, नोंदी फक्त चाळीसगाव तालुक्यातल्या बांधवांच्या कोळी नाहीत, मधुकर, पिचड, गोविंद गारे आणि संपूर्ण TSP क्षेत्रातील आदिवासी बांधवांच्या नोंदी कोळी आहेत। जसं त्यांना कोळी नोंदींच्या आधारे महादेव कोळीचं सर्टिफिकेट किंवा व्हॅलिडिटी देतं, त्याच पद्धतीने आमच्या सर्व चाळीसगाव तालुक्यातल्या कोळी समाजाला व्हॅलिडिटी आणि सर्टिफिकेट दिलं पाहिजे। कारण कसं, कायदा तर 2003चा एकच आहे, तिथल्या आदिवासींना तो नियम आणि इथल्या आदिवासींना हा नियम असं लावता येत नाही साहेब। आणि जसं इतर आदिवासींना तुम्ही सर्कल चौकशी करून सर्टिफिकेट देतात ना, तर त्याच सर्व कोळी समाजाला पण तोच नियम लावायला पाहिजे। जसं एखाद्या बांधवाकडे अनुसूचित जमातीचा पुरावा 1950 पूर्वीचा नसेल तर सर्कल अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करायला पाहिजे, खरंच हा दीपक काकडे जामद्या गावात 1950 पूर्वीचा रहिवासी आहे का, आणि हा महादेव कोळी अनुसूचित जमातीचा आहे का नाही आहे, हा निकष तिथल्या तलाट्यांनी आणि मंडळाधिकाऱ्यांनी तपासायला पाहिजे। ज्याच्याकडे पुरावा नाही ना त्याचं प्रकरण रिजेक्ट करणं म्हणजे हा कायदा नाही साहेब। आणि प्रकरण रिजेक्ट करण्याच्या अगोदर आमच्या समाज बांधवांची तुम्ही हिअरिंग घेतली पाहिजे का, त्यांच्याकडे काय डॉक्युमेंट आहेत आणि काय नाही। आता ते एक रईपुरीचे होते, त्यांनी मला सांगितलं त्यांचा अर्ज तुम्ही बिना न हिअरिंग घेता त्याचा अर्ज निकाली काढला, आणि त्यांना जे निकालचं पत्र आहे ते पत्र त्यांच्या तारीख गेल्याच्या अगोदर दिलं तुम्ही, तर असं होत नाही साहेब। मुदत संपल्यावर आता त्यांनी अपील केलेले आहे कासार साहेबांकडे, RTC साहेबांकडे त्यांनी अपील केलेले आहे। पण माझी एक तुम्हाला नम्रपणे विनंती आहे, मी काही फार मोठा कार्यकर्ता नाही पण मला माहिती आहे म्हणून मी तुम्हाला बोलत आहे साहेब। माझी एक तळमळीची विनंती आहे का आमच्या समाज बांधवांचे जे प्रकरण आहेत ना तुम्ही रिजेक्ट करू नका। जर त्यांच्याकडे 1950 पूर्वीचा पुरावा नसेल ना त्यांना 100 रुपयाच्या शपथपत्रावर ॲफिडेव्हिट द्यायला लावा। कोळी म्हणजेच महादेव कोळी, टोकरे कोळी, मल्हार कोळी कसा आमचे समाज बांधव तुम्हाला देतील। कारण आमचे प्राध्यापक खानापुरे सर पण तुमच्या सोबत बोलले होते, 1.5 तास चर्चा केली त्यांनी। तर साहेब इथले चाळीसगाव तालुक्यातले कोळी हा बोगस नाही। माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही सर्व मंडळाधिकारी आणि तलाट्यांना आदेश करायला पाहिजे, ज्यांच्याकडे पुरावा नाही त्यांची गुरु चौकशी करा, आणि ज्यांच्याकडे इनामवर्ग 6 शेत जमीन आहे त्यांच्या जमिनीवर तात्काळ, तसं तर शासनाचं परिपत्रक आहे, कोर्टाची ऑर्डर सुद्धा आहे, त्यांच्या जमिनीवर 3636 ची नोंद लावण्यासाठी सर तुम्ही त्यांना कळवा। कारण जळगाव कलेक्टर साहेबांचं पत्र आहे का कोळी जमातीच्या महादेव, मल्हार, टोकरे कोळींच्या जमिनीवर आदिवासी 3636 ची नोंद लावली पाहिजे, कारण ती जमीन वंश परंपरागत आदिवासी विकली जाऊ नये म्हणून तो शेरा लावणं गरजेचं आहे साहेब। आणि तो शेरा लावताना तुमचे मंडळाधिकारी व तलाठी आमच्या जमातीकडून कास्ट सर्टिफिकेट मागतात। जर कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी जर ती नोंद लावतोय तो व्यक्ती, तर कास्ट सर्टिफिकेट कुठून देईल त्यांना, तर तुम्ही त्यांना कळवा साहेब, हीच माझी तुमची हात जोडून नम्र विनंती आहे।